नमस्कार. सहज रेसिपी मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण मुलांच्या डब्यासाठी मुलांच्या आवडीच्या खमंग कुरकुरीत अशा बटाट्याच्या काचऱ्या तयार करणार आहोत. त्यासाठी लागणारं साहित्य बघूया. अगदी झटपट तयार होणारी ही रेसिपी आहे. त्यासाठी मी तर 4 ते 5 बटाटे घेतलेत. बटाटे शक्यतो एकसारख्या आकारात घ्यायचे जेणेकरून त्याच्या काचऱ्याचा आकार एकसारखा येईल आणि आपली भाजी दिसण्यासाठी सुंदर दिसेल. हे बटाटे आपण स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. थोडा वेळासाठी पाण्यात ठेवून त्यावरची माती धूळ सर्व काही चोळून व्यवस्थित धुवून पुसून घेतलेले आहेत. आता यावरची सालं आपण काढून घेऊया. हे बघा, अशा पद्धतीनं पूर्णपणे याची साल आपण काढून घेतली आणि आता याला आपण एका भांड्यामध्ये पाणी घेऊन त्या पाण्यातच ठेवायचे, कारण की ते काळे पडू नयेत. त्यामुळे आपण बटाटे सोललेले सुद्धा पाण्यात ठेवायचे आणि आपण ज्यावेळेस त्याच्या काचऱ्या करणार आहोत त्या काचऱ्या सुद्धा आपण पाण्यातच टाकणार आहोत. तर अशा पद्धतीने सर्व बटाटे आपण सोलून घेऊया. ही रेसिपी अगदी लवकर तयार होते आणि मुलं आवडीने नक्की खातात, कारण की प्रत्येक मुलाला बटाट्याची भाजी नक्कीच आवडते. या ठिकाणी सर्व बटाटे आपले सोलून झालेले आहेत. आता आपण दुसऱ्या भांड्यात पाणी घेऊया आणि त्यातच अशा पद्धतीच्या काचऱ्या तयार करून सोडूया. हे बघा, असं खूप जाड नाही किंवा खूप पातळ नाही, अशा पद्धतीच्या आपल्याला याच्या काचऱ्या करायच्यात. खूप जाड जर आपण याच्या काचऱ्या केल्या तर त्या कुरकुरीत होत नाहीत किंवा मग लवकर शिजत नाहीत, आणि खूप पातळ जर केल्या तर त्या लगेच तुटू शकतात. म्हणून आपल्याला मध्यम अशा साईजच्या, हे बघा, अशा पद्धतीनं शक्यतो एकसारखी काचरी यावी याचा प्रयत्न करायचा. आणि आपण हे बटाटे असे गोल गोल आकारात व्यवस्थित कापून घेऊया. आता हे काप आपण डायरेक्ट पाण्यातच काढत आहोत. याचं कारण 2 कारण आहेत यासाठी. तर पहिलं कारण तर असं आहे की या काचऱ्या आपल्या काळ्या पडू नयेत, आणि पाण्यात टाकल्यामुळे काचऱ्या काळ्या पडत नाहीत. आणि दुसरं कारण म्हणजे या पाण्यामध्ये आपण याचं स्टार्च सगळं धुवून काढणार आहोत. हे बघा, चोळून चोळून आपण व्यवस्थित हे बटाट्याचे काप, आता हे काप आपण स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. आता याला एका चाळणीवर काढून घेऊया जेणेकरून यातलं पूर्णपणे पाणी सगळं निथळून गेलं पाहिजे, किंवा मग तुम्ही कॉटनच्या कपड्यावर सुद्धा याला पसरवून ठेवू शकता. आता याचं पाणी निथळतंय तोपर्यंत आपण गॅसवरती कढई ठेवूया आणि कढई गरम झाली की यामध्ये थोडंसं तेल घालू. ते थोडंसं म्हणजे 2 ते 3 चमचे या ठिकाणी तेल घातले. यात अगदी थोडंसं जिरं घालायचंय, म्हणजे अर्धा चमचा जिरं घालायचं. जिरं चांगले फुलल्या गेले की यावर निथळवून घेतलेल्या काचऱ्या घालायच्या. गॅस मीडियम असू द्यायचा आणि याला 1 मिनिटभर व्यवस्थित असं परतवून घेऊया. त्यासाठी या अशा पद्धतीचं उलथनच घ्यायचं. चमचा किंवा पळी वगैरे या ठिकाणी घ्यायची नाही, कारण की या काचऱ्या फक्त आपल्याला पलटवायच्या आहेत. खूप जास्त हलवल्या गेलं की या काचऱ्या तुटू शकतात. आत्ता तरी नाही तुटणार, परंतु थोडा वेळ जर आपण याला परतलं आणि ही काचरी शिजल्या गेली की मग मात्र याचे तुकडे पडायला लागतात. त्यामुळं अशा पद्धतीच्या उलथण्यानंच याला हलवून घेऊया. हे बघा, सुरुवातीला याला कढईला असं हे चिकटल्या जातं, पण व्यवस्थित सोडवून घ्यायचं. आणि आता या ठिकाणी आपण थोडंसं मीठ घालणार आहोत. थोडंसं म्हणजे चवीपुरतं मीठ या ठिकाणी घातलं आणि मग आपण या काचऱ्या व्यवस्थित हलवून घेऊया. मीठ घातल्यामुळं या काचऱ्या कढईला म्हणजे कमी चिटकतात. आता काचऱ्या परततोय, त्याला 1 ते 1.5 मिनिट झालेला आहे. आता आपण काय करूया, यावर एक झाकण ठेवायचं आणि 1-2 मिनिट या काचऱ्या आपण झाकण ठेवून मध्यम गॅसवरतीच शिजवून घेऊया. तर 2 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता खालच्या बाजूने या काचऱ्या चांगल्या गोल्डन रंगावर तयार झालेल्या आहेत. आणि आपल्याला याला पुन्हा एकदा झाकून ठेवायचंय, पण त्याआधीच व्यवस्थित या काचऱ्या आपण हलवून घेऊया. हे काप व्यवस्थित परतवून घ्यायचे. हे परतवत असताना तुटू नये याची काळजी घ्यायची. आणि पुन्हा याला 2 मिनिटासाठी आपण झाकून ठेवूया. ते इथं 2 ते 3 मिनिट झालेले आहेत. पुन्हा आपण झाकून ठेवलं होतं. तर आता बऱ्यापैकी काचऱ्या या शिजलेल्या आहेत, गोल्डन रंगावर कुरकुरीत सुद्धा झालेल्या आहेत. आता या ठिकाणी आपण इतर मसाले घालूया. इतर मसाल्यांमध्ये आपण जास्ती मसाले नाही घालणार. अगदी अर्धा चमचा हळद घालायची, छोटा चमचा आहे. 1 चमचाभर लाल मिरची पावडर घालूया, किंवा चवीप्रमाणे कमी जास्त इथं करू शकता. 1 चमचाभर धन्याची पूड घातली आणि आता इथं मी
थोडंसं लिंबू पिळणार आहे. तुम्ही या ठिकाणी आमचूर पावडर घालू शकता किंवा मग चाट मसाला वापरला तरी चालतो. 2 ते 3 हिरव्या मिरच्याचे तुकडे केले ते सुद्धा घालायचे आणि पुन्हा 1 मिनिटभर मध्यम गॅसवरतीच आपल्याला झाकण न ठेवता या काचऱ्या व्यवस्थित हलवून घ्यायच्या, परतवून घ्यायच्या. आता हे परतवत असताना 1 ते 1.5 मिनिट झालेला आहे आणि ही भाजी आपली अगदी तयार झालेली आहे. काढून घेऊया एका प्लेटमध्ये, वरतून थोडीशी कोथिंबीर घालूया आणि मुलांना नक्कीच आवडणार आहे. डब्यासाठी नक्की करा. रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या सहज रेसिपी मराठी या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा.